नमस्कार, एस न्यूज मध्ये आपले स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूया ठळक घडामोडी। निवडणूक आयोगाने ठरवलं तर 48 तासात राज्यातील मतदार याद्यांमधील 1 कोटी दुबार नावं कमी होतील, आमदार सतेज पाटील यांचा दावा। कोल्हापूर शहरातील खड्डेमुक्त रस्त्यांसाठी कोल्हापूरकरांची हायकोर्टात धाव, सर्किट बेंचने जनहित याचिका दाखल करून घेतल्याची ॲडव्होकेट असीम सरोदेंची माहिती। खेळाडूंसाठी निधी संकलन करा, ब्रँड कोल्हापूर सन्मान सोहळ्यात नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉक्टर यशवंतराव थोरात यांचं आवाहन। या निधीसाठी डॉक्टर थोरातांनी स्वतः 1 लाख रुपये केले जाहीर, तर आमदार सतेज पाटील यांनी जाहीर केले 5 लाख रुपये। इचलकरंजी शहरातील रस्त्यावर न्यायालयाच्या आदेशानंतरही स्टॉल लावले, महापालिकेकडून स्टॉल हटवण्याची कारवाई। आणि शिवाजी विद्यापीठाच्या खर्डेकर ग्रंथालयाच्या कार्यालयाबाहेरच्या पाण्याच्या जारमध्ये आढळला जिवंत बेडूक। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे। निवडणूक आयोगाने ठरवलं तर राज्यातल्या मतदार याद्यांमधील 1 कोटींपेक्षा अधिक दुबार नावं कमी होऊ शकतात, असा दावा काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केलाय। राजकीय पक्ष राज्यातील दुबार नावं शोधून काढत असेल तर निवडणूक आयोगाला अधिकृतपणे ही दुबार नावं काढून टाकायला काय अडचण आहे, अशी विचारणाही त्यांनी केली। ओबीसी आणि मराठा या दोन्ही समाजात भांडणं लावण्याचं काम राज्यातील महायुती सरकार करत असल्याचा आरोपही आमदार सतेज पाटील यांनी केलाय। काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाची नियमावली वेगवेगळी आहे, या दोन्हीत संभ्रमावस्था आहे। राजकीय पक्ष राज्यातील दुबार नावं शोधून काढत असतील तर निवडणूक आयोगाला अधिकृतपणे ही नावं काढून टाकायला काय अडचण आहे, असा सवाल आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केलाय। निवडणूक आयोगाने ठरवलं तर 48 तासांमध्ये राज्याच्या मतदार याद्यांमधील दुबार नावं कमी होतील, असा दावाही त्यांनी केलाय। इलेक्शन मॅन्युअलमध्ये स्पष्ट सूचना आहेत की दुबार नावं असतील तर कशा पद्धतीनं ती काढली पाहिजेत, त्यांना नोटीस दिली पाहिजे आणि ती कट केली पाहिजे। आता शासन काय करते, दर 15 दिवसाला नवीन काय तर केंद्रीय निवडणूक आयोग वेगळं बोलतंय, केंद्रीय निवडणूक आयोगाचं मॅन्युअल वेगळं सांगतोय आणि राज्याचं निवडणूक आयोग वेगळं सांगतोय। एकूणच संभ्रमावस्था निर्माण ठेवायची। मुळात ज्यावेळी ही नावं निघतील, किमान 1 कोटीच्या वर नावं या राज्यातली मतदार यादीतून बाजूला जातात। निवडणुकीपुरत्या योजना आणणाऱ्या महायुती सरकारनं आता राज्याची आर्थिक परिस्थिती खालावल्यानं आनंदाचा शिधा ही योजना बंद केल्याचा आरोप त्यांनी केला। एकानं एक बाजू घ्यायची, एकानं एक बाजू घ्यायची अशी भूमिका आहे। मुख्यमंत्र्यांनी बरोबर दोघांनाही कामाला लावलेला आहे। एकानं हा गट सांभाळावा, दुसऱ्याने हा गट सांभाळावा। आता शेवटी या सगळ्या गोष्टी मुख्यमंत्र्यांना न सांगता होत आहेत का? म्हणजे भुजबळ साहेब ज्यावेळी विखेंच्याबद्दल बोलत आहेत, विखे साहेब काय मुख्यमंत्र्यांना न कानावर घालता या सगळ्या गोष्टी करतायत का? म्हणून हे तुम्ही एक पार्टी सांभाळा, मी एक पार्टी सांभाळतो, दोन्ही पार्ट्यांनी मिळून आम्हालाच सहकार्य करावा, हा अजेंडा साधारणपणे 2 समाजामध्ये भाजपनं आणि महायुतीनं भांडणं लावण्याचा प्रयत्न सातत्यानं त्या ठिकाणी केला। महायुती सरकार ओबीसी आणि मराठा या दोन्ही समाजात भांडणं लावण्याचं काम करतंय, असा आरोपही आमदार सतेज पाटील यांनी केला। मला वाटते सरकारची आर्थिक परिस्थिती किती अडचणीची आहे हे आता उभ्या महाराष्ट्राला या ठिकाणी कळलेला आणि जो वारसा हे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते, तो वारसा पुसण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे आणि हे फक्त निवडणुकीपुरतं होतं हे आता लोकांना लक्षात आलं। कोल्हापूरमध्ये 100 कोटी रुपये निधीतील रस्ते योग्य दर्जाचे झालेले नाहीत, असा आरोप करत आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापुरातील रस्त्यांवरचे खड्डे भरण्यासाठी राज्य शासनानं तात्काळ 50 कोटी रुपयांचा निधी द्यावा आणि हा निधी योग्य पद्धतीनं खर्च होतोय की नाही हे पाहण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक माणूस पाठवावा, अशी मागणी केली।
इथं शासनाच्या निधीचं काय होतंय हे संपूर्ण कोल्हापूरला माहिती झालंय असा टोलाही आमदार सतेज पाटील यांनी लगावलाय. जो समाज खेळात गुंतवणूक करतो तो समाज शिस्त, सांघिक भावना, यश आणि खिलाडू वृत्तीचे खेळाडू तयार करतो असं प्रतिपादन नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉक्टर यशवंतराव थोरात यांनी केलं. आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या ब्रँड कोल्हापूर पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. त्यांनी ब्रँड कोल्हापूरच्या माध्यमातून खेळाडूंसाठी निधी संकलित करण्याचं आवाहन करत स्वतः 1 लाख रुपयांचं योगदान देण्याचं जाहीर केलं. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आमदार सतेज पाटील यांनी सुद्धा 5 लाख रुपये देण्याचं जाहीर केलं. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून गेल्या 6 वर्षापासून कोल्हापुरातील कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात दैदिप्यमान यश मिळवून कोल्हापूरचा नावलौकिक जागतिक पातळीवर करणाऱ्या कोल्हापूरकरांना ब्रँड कोल्हापूर पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं. आज शनिवारी हॉटेल सयाजीमध्ये यंदाचा ब्रँड कोल्हापूर सन्मान सोहळा संपन्न झाला. नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉक्टर यशवंतराव थोरात यांची या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती होती. संयोजन समिती सदस्य भरत दैनी यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं. यावेळी आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात यांना शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आलं. यावेळी संयोजन समिती सदस्य पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड यांनी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर यशवंतराव थोरात यांचा अल्प परिचय करून दिला. तर जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर सुरेश शिपूरकर आणि आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू शैलजा साळुखे यांचा अल्प परिचय प्राचार्य अजय दळवी, पत्रकार अनुराधा कदम यांनी करून दिला. यानंतर डॉक्टर यशवंतराव थोरात आणि आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते डॉक्टर सुरेश शिपूरकर आणि शैलजा साळुखे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक कृष्णात खोत, ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसाळे, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त माहितीपटांचे निर्माते दिग्दर्शक सचिन सूर्यवंशी, IPS परीक्षेतील यशवंत बिरदेव डोणे यांच्यासह विविध क्षेत्रात कोल्हापूरचा लौकिक वाढवणारे सौरभ पाटील, हेमराज पनोरेकर, दिलीप देसाई, आदिती चौगुले, मयूर कुलकर्णी, प्रशांत बिडकर यांच्यासह अन्य मान्यवरांना कोल्हापूरकरांना ब्रँड कोल्हापूर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. यावेळी मनोगत व्यक्त करताना नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉक्टर यशवंतराव थोरात यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ब्रँड कोल्हापूर संयोजन समितीच्या वतीनं दानशूर व्यक्ती संस्थांकडून निधी संकलित करावा असं आवाहन करत स्वतः 1 लाख रुपयांचा निधी जाहीर केला. हा निधी एक व्यापक चळवळ बनू शकतो. कारण लक्षात ठेवा, जो समाज खेळात गुंतवणूक करतो तो शिस्त, संघभावना आणि यशाची प्रेरणा यातही गुंतवणूक करतो. आपले खेळाडू आणि यशस्वी व्यक्ती दाखवतात की महानता ही जात, धर्म, आस्था किंवा श्रद्धेवर अवलंबून नसते, पण ते हेही दाखवतात आम्हाला की यश किती नाजूक असतं. यावेळी आमदार सतेज पाटील यांनी सुद्धा डॉक्टर यशवंतराव थोरात यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत खेळाडूंसाठीच्या निधी संकलनासाठी 5 लाख रुपयांचं योगदान देणार असल्याचं जाहीर केलं. आपल्या गावातील लोकांचं आपण कौतुक केलं पाहिजे. पुढच्या पिढीला प्रेरणा मिळावी आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांचे विचार पुढे न्यावेत यासाठी ब्रँड कोल्हापूर हा उपक्रम सुरू केला असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. आपल्या गावातल्या लोकांचं कौतुक आपण पहिलं केलं पाहिजे. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांचं होतं, देश पातळीवर त्यांचं होतं, परंतु कोल्हापूरमध्ये त्या ठिकाणी होत नाही. हा अनुभव आम्हाला येत होता आणि म्हणून हा आपण उपक्रम केलेला आहे. आमची इच्छा एवढीच आहे की या कार्यक्रमातून पुढच्या पिढीनं प्रेरणा घेतली पाहिजे. कोल्हापूरला एक मोठा इतिहास आपल्याला आहे. छत्रपती शाहू महाराजांचा इतिहास आपल्याला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला आहे. हा सगळा इतिहास घेऊन आपण पुढची वाटचाल कोल्हापूरकर म्हणून करत असेल तर कोल्हापूरचं नाव झालं पाहिजे, कोल्हापूर मोठं झालं पाहिजे, ही भूमिका आपल्याला घेतली पाहिजे.
यावेळी जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी डॉक्टर सुरेश शिपूरकर, आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या टेबल टेनिसपटू शैलजा साळोखे आणि ब्रँड कोल्हापूर पुरस्कार प्राप्त स्वप्नील कुसाळे यांच्यासह अन्य मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। यावेळी सागर बगाडे, कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे यांनी देखील खेळाडूंसाठी निधी देऊ अशी ग्वाही दिली। या कार्यक्रमाला बाळ पाटणकर, ज्येष्ठ संपादक श्रीराम पवार, रवींद्र ओबेरॉय, BM हिरडेकर, सुधाकर काशीद, अमरजा निंबाळकर, वृषाली पृथ्वीराज पाटील, देवश्री सतेज पाटील, डॉक्टर RM कुलकर्णी, ब्रँड कोल्हापूर टीमचे अनंत खासबारदार, उदय गायकवाड, डॉक्टर अमर आडके, विनायक पाचलग, चेतन चव्हाण, प्राचार्य अजय दळवी, प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र रायकर, भरत दैनी, प्राचार्य डॉक्टर महादेव नरके, ऐश्वर्य मालगावे, अनुराधा सरनाईक, संग्राम भालकर, सचिन लोंढे पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। इचलकरंजी महापालिकेनं यावर्षी श्री शिवतीर्थ ते महात्मा गांधी पुतळा या मुख्य रस्त्यावर दिवाळीचा बाजार न भरवण्याचा निर्णय घेतलाय। या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये आव्हान देण्यात आलं होतं, मात्र सर्किट बेंचनं महापालिकेचा निर्णय कायम ठेवलाय। त्यानंतर महापालिकेनं आज रस्त्यावर लावलेले स्टॉल हटवण्याची कारवाई सुरू केली आहे। इचलकरंजीत गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्येक दिवाळी सणात श्री शिवतीर्थ ते महात्मा गांधी पुतळा या मार्गावर बाजार भरवला जातोय। रस्त्याच्या दुतर्फा स्टॉल्स लावण्यासह लक्ष्मीपूजनापूर्वीचे 2-3 दिवस रस्त्याच्या मधोमध बाजार भरवला जात होता। मात्र या कालावधीत मुख्य मार्गावर 2 वेळा अनुचित घटना घडल्यानंतर मदत कार्यात अडथळे आले होते। त्यामुळे यंदा 9 ऑक्टोबर रोजी आयुक्त पल्लवी पाटील यांनी शिवतीर्थ ते महात्मा गांधी पुतळा या ठिकाणच्या रस्त्यावर बाजार न भरवता तो थोरात चौक, जिम्नॅशियम मैदान, नामदेव भवन मैदान या ठिकाणी भरवण्याचा निर्णय झाला होता। या विरोधात एका स्टॉलधारकानं मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली होती। न्यायालयानं यावर शुक्रवारी महापालिकेनं रस्त्यावर बाजार न भरवण्याचा निर्णय कायम ठेवला। दरम्यान या निर्णयानंतर आज काही स्टॉलधारकांनी रस्त्यावर बाजार भरवला होता, मात्र महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागानं रस्त्यावर आलेला बाजार हटवलाय। सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या सामान्य कार्यकर्त्यांना बळीराजा सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं। यंदाचा बळीराजा सन्मान पुरस्कार संजय गुदगे, सुरेश चौगले आणि रेश्मा खाडे यांना जाहीर झालाय। बळीराजा महोत्सव समितीच्या वतीनं पत्रकार बैठकीत ही माहिती देण्यात आली। बळीराजा महोत्सव समितीच्या वतीनं दरवर्षी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सामान्य कार्यकर्त्यांना बळीराजा सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं। त्यानुसार यंदाचा बळीराजा सन्मान पुरस्कार संजय गुदगे, सुरेश चौगले आणि रेश्मा खाडे यांना जाहीर झालाय। 25 ऑक्टोबरला राजर्षी शाहू स्मारक भवनात हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे। असंघटित क्षेत्रातील कामगारांचं संघटन करत जिल्ह्यातील हजारो लोकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिल्याबद्दल संजय गुदगे यांना राष्ट्रसेवा दल, जोडीदाराची विवेकी निवड, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, संविधान संवाद समिती या माध्यमातून सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल रेश्मा खाडे यांना, तर राष्ट्रसेवा दलासह समाजवादी चळवळीतील योगदानाबद्दल सुरेश भीमाप्पा चौगले यांना बळीराजा सन्मान पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे। यावर्षीचा बळीराजा महोत्सव बिंदू चौकात संपन्न होणार आहे। सकाळी 10 वाजता बहुजन नायक महाप्रतापी बळीराजाच्या प्रतिमेचं पूजन करत यावेळी दिवाळी कशी साजरी करावी या पत्राचं वाटप करण्यात येणार आहे। जास्तीत जास्त लोकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आवाहन बळीराजा महोत्सव समितीच्या वतीनं करण्यात आलंय। या पत्रकार बैठकीला बळीराजा महोत्सव समितीचे अध्यक्ष उमेश पवार, सचिव दिगंबर लोहार, खजानीस रवी जाधव, मार्गदर्शक डॉक्टर TS पाटील, दलित मित्र व्यंकप्पा भोसले, भाई बाबूराव कदम, संभाजी जगदाळे, बाबाराजे महाडिक, महेश जाधव, शफीक देसाई, किरण गवळी, पंकज पाटील, सचिन घोरपडे, आनंदराव चौगले, ओंकार नलवडे, अनिकेत सावंत, पंकज खोत, मधुकर पाटील आदी उपस्थित होते। राधानगरी तालुक्यातील म्हासुर्लीपैकी मलगुंडे धनगरवाडा इथल्या एका शेततळ्यात मृत माशांचा खच पडलाय। माशांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। यामुळे संबंधित शेतकऱ्याचं सुमारे 4 ते 5 लाख रुपयांचं नुकसान झालंय।
राधानगरी तालुक्यातील म्हासुर्लीपैकी मलगुंडे धनगरवाडा इथं धोंडीराम मलगुंडे यांचं गट नंबर 453 मध्ये 16 गुंठ्याचं शेततळं आहे. त्यामध्ये त्यांनी मत्स्यपालन केलंय. 1.5 वर्षांपूर्वी त्यांनी रोहू कटला जातीचे मासे या शेततळ्यात सोडले होते. माशांची 1 ते 1.5 किलो प्रमाणे पूर्ण वाढ झाली. मात्र शुक्रवारी मलगुंडे हे माशांना खाद्य टाकण्यासाठी शेततळ्यात गेल्यानंतर मासे मृत होऊन तरंगत असल्याचं दिसून आलं. 6500 रु आणि कटला जातीचे मासे मी केले होते गेल्या 1.5 वर्षापूर्वीपासून. आणि काल दिनांक शुक्रवारी 17/10/25 रोजी मी सकाळी शेततळ्यावर खाद्य घालायला गेलो असताना पाहिले तर जवळजवळ तळे पूर्ण फुल. तर मी आदल्या दिवशी रात्री खाद्य घालून गेलो होतो. दुसऱ्या दिवशी आल्यानंतर बघितल्यानंतर मला ती परिस्थिती पाहवेनाशी झाली होती. आणि त्याच्यानंतर मग पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, पशुवैद्यकीय अधिकारी यांना बोलवून याचा पंचनामा केलेला आहे. मलगुंडे यांनी कोल्हापुरातील FBI फॉरेन्सिक लॅबकडे शेततळ्यातील पाणी आणि मासे तपासणीला पाठवलेत. त्याचा अहवाल आल्यानंतरच माशांचा मृत्यू कशामुळे झाला हे स्पष्ट होणार आहे. रामेश्वर पत्की फाउंडेशन आणि किरण पडवळ यांच्या संयुक्त विद्यमानं दिवाळीनिमित्त पंचगंगा मुक्तिधाममधील कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. अंतिम संस्कारांची जबाबदारी निभावणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना भेटवस्तू आणि सन्मानचिन्ह देण्यात आलं. या सन्मानामुळे कर्मचारी भावूक झाले होते. पंचगंगा मुक्तिधाममध्ये कार्यरत असलेल्या कोल्हापूर महापालिकेच्या 21 कर्मचाऱ्यांच्या निष्ठापूर्वक सेवेचा सन्मान करत त्यांची दिवाळी गोड करण्यात आली. रामेश्वर पत्की फाउंडेशन आणि किरण पडवळ यांनी हा उपक्रम राबवत कर्मचाऱ्यांना दीपावलीनिमित्त भेटवस्तूंचं वाटप केलं. स्मशानभूमीसारख्या ठिकाणी अखंड सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर या सन्मानानं हास्य उमटलं आणि डोळ्यातून आनंदाश्रू तरळले. कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये अथवा कोणत्याही कठीण प्रसंगी अखेरच्या सेवेसाठी कायम सज्ज असणाऱ्या या कर्मचाऱ्यांचं काम दुर्लक्षित असलं तरी ते समाजासाठी खूप उपयुक्त आहे. आज आरोग्य निरीक्षक सुशांत कांबळे, मुकादम सुरक्षा सोहनी, अभिजित पंडित, अश्विन कलोशे, प्रणील प्रकाश कांबळे, संदीप लिगाडे, तुळशीदास कांबळे यांच्यासह कर्मचाऱ्यांना भेटवस्तू आणि सन्मानचिन्ह देत मुंबई उच्च न्यायालयातील विधितज्ञ ॲडव्होकेट विनायक रणखांबे आणि ॲडव्होकेट राजीव पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. यावेळी किरण पडवळ, रामेश्वर पत्की, ॲडव्होकेट विनायक रणखांबे यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते किसन कल्याणकर, यशोधन रणखांबे, श्रीधन रणखांबे उपस्थित होते. रामेश्वर पत्की फाउंडेशनचे सतीश पोवार, रामहरी पाटील, केदार पायमल, राजवर्धन पत्की यांनी या उपक्रमाचं संयोजन केलं. हॉटेलमध्ये काम करत 2 लहान मुलांना सांभाळणाऱ्या आईची नजर चुकवून तिचा 9 वर्षाचा मुलगा शुक्रवारी दुपारी हातकणंगलेतून कोल्हापुरात आला होता. मात्र शाहूपुरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे अवघ्या 4 तासात घरातून निघून आलेल्या त्या मुलाला शाहूपुरी पोलिसांनी त्याच्या आईच्या स्वाधीन केलं. हातकणंगले इथं आईसोबत राहणारा एक 9 वर्षाचा मुलगा हातात स्मार्ट वॉच, खिशात चार्जर, थोडे पैसे घेऊन शुक्रवारी दुपारी घराबाहेर पडला. रस्त्यावरून ये जा करणाऱ्या वाहनांना हात करून तो दुपारी कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात पोहोचला. मी चेन्नईचा आहे, 2 दिवसांपासून काय मिळेल ते खातोय, लोकांकडे लिफ्ट मागून मी शहरात आलोय, मला चेन्नईला जायचंय असं सांगत तो कधी मराठी तर कधी कन्नडमधून बोबड्या आवाजात बोलत होता. हा 9 वर्षांचा मुलगा शुक्रवारी दुपारी दाभोळकर कॉर्नर चौकात शाहूपुरी पोलिसांच्या नजरेला पडला. त्याला पोलीस ठाण्यात नेऊन खाऊ देऊन पोलिसांनी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो काय सांगतोय ते स्पष्ट लक्षात येत नव्हतं. पोलिसांनी चाइल्ड लाईन संस्थेच्या मदतीनं त्याचा व्हिडिओ तयार करून प्रसारित केला आणि तो व्हिडिओ अवघ्या 4 तासात त्याच्या आईपर्यंत पोहोचला. शुक्रवारी सायंकाळी त्याची आई धावपळ करत शाहूपुरी पोलिसात आली आणि अखेर पोलिसांनी त्या मुलाला त्याच्या आईच्या स्वाधीन केलं. आज दुपारी 2च्या सुमारास पोलीस स्टेशनला एक 9 वर्षाचा मुलगा पेट्रोलिंगच्या वाहनाला पेट्रोलिंग करताना असताना मिळून आला दाभोळकर चौकामध्ये. तर त्या ठिकाणी हा 9 वर्षाचा मुलगा वाहनांना लिफ्ट मागत होता. त्याच्यामुळं आपल्या पेट्रोलिंगच्या अंमलदारांना तो निदर्शनाला आल्यानंतर त्यांनी त्याला पोलीस स्टेशनला घेऊन आले. त्याच्याकडे चौकशी केली असता तो त्याचं नाव पण व्यवस्थित सांगत नव्हता आणि तो चेन्नई गावचा आहे असं सांगत होता.
त्याच्यामुळं कन्फ्युजन झालं की हा मराठी बोलणारा मुलगा आणि मी चेन्नईचा आहे असं सांगतोय. काही मराठी बोलत होता, काही प्रमाणात कन्नडही त्याला येत होतं. त्याच्यामुळे तो नेमका कुठला आहे याच्याबद्दल आम्हाला प्रथमदर्शनी माहिती लवकर मिळाली नाही. पण चाइल्ड हेल्पलाईनची आपण मदत ह्याच्यामध्ये घेतली आणि त्याचा फोटो व्हिडिओ बनवून आपण त्याच्या संदर्भातली माहिती ही व्हायरल केली आणि त्याच्यामधून त्याच्या आईपर्यंत ही माहिती पोहोचली आणि आता संध्याकाळी 7च्या सुमारास त्याची आई पोलीस स्टेशनला आलेली आहे त्याला नेण्यासाठी आणि आपण त्याच्या आईच्या ताब्यामध्ये या मुलाला दिलेला आहे. हा मुलगा घरी एकटा असताना, आई कामावर गेलेली असताना, घरी एकटा असताना कुणालाही न सांगता निघून आलेला आहे. हातकणंगलेमधून तो कोल्हापूरपर्यंत आलेला आहे एकटा आणि आता तो सुखरूप आहे आणि त्याच्या कुटुंबापर्यंत आपण त्याला पोहोचवलेला आहे. घरातून निघून गेलेला मुलगा अवघ्या काही तासात पुन्हा भेटल्यानं त्याच्या आईला अश्रू अनावर झाले होते. यावेळी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेविका शोभा कवाळे यांच्या माध्यमातून त्यांच्या प्रभागात शासकीय कार्यालयांकडील विविध प्रकारचे दाखले मिळण्यासाठीची 7 शिबिरं आयोजित करण्यात आली होती. या शिबिरांतर्गत तयार झालेल्या दाखल्यांसह विविध योजनांच्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचं वाटप करण्यात आलं. माजी नगरसेविका शोभा कवाळे आणि सामाजिक कार्यकर्ते अमित कवाळे यांनी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक उपक्रम राबवलेत. कोल्हापुरातील विक्रमनगर, टेंबलाईवाडी, राजेंद्रनगर प्रभागातील नागरिकांसाठी विविध शासकीय योजनांचे लाभ मिळवून देण्यासह दाखले काढण्यासाठी 7 शिबिरांचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये स्मार्ट रेशन कार्ड, वयवंदना कार्ड, पदवीधर नोंदणी, उत्पन्न दाखले, अपंग कार्ड नोंदणी, नर्सिंग आणि इतर कोर्स नोंदणी अशा विविध सुविधा देण्यात आल्या. या शिबिराचा शेकडो लोकांनी लाभ घेतला. विधवा महिला, दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन योजनांच्या मंजुरीपत्रांचं माजी नगरसेविका शोभा कवाळे, महानगरपालिकेचे मुख्य अग्निशमन दल प्रमुख मनीष रणभिसे, महसूल अधिकारी नर्गिस नायकवडे, महसूल अधिकारी सुमेध चंदन शिवे, मॉडर्न होमिओपॅथीच्या डॉक्टर मनीषा मुजीब शेख यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं. तसंच महसूल अधिकारी नर्गिस नायकवडे आणि सुमेध चंदन शिवे यांच्याकडून उत्पन्न दाखल्यांचं वाटप करण्यात आलं. माजी नगरसेविका शोभा कवाळे यांनी प्रभागातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून विकासासाठी नेहमी कटिबद्ध असल्याचं सांगितलं. शिबिराच्या आयोजनासाठी शिरीष कवाळे, साहिल शेख, आदित्य लोहार, नितीन वायदंडे, सुकुमार कांबळे, मंथन सुक्ते, साद नदाफ यांचं सहकार्य लाभलं. इचलकरंजीतील खासगी प्रवासी वाहतूकदार प्रवाशांकडून जादा भाडं घेतायत असा आरोप मनसेनं केलाय. प्रादेशिक परिवहन विभागानं प्रवाशांची लूट करणाऱ्या वाहतूकदारांवर कारवाई करावी अशी मागणी करणारं निवेदन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय इंगवले यांना देण्यात आलंय. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची संख्या वाढली आहे. याचाच फायदा घेत इचलकरंजीतील खासगी प्रवासी वाहतूकदार जादा भाडं आकारून प्रवाशांची लूट करतायत असा आरोप मनसेच्या वतीनं करण्यात आलाय. प्रवाशांची लूट करणाऱ्या वाहतूकदारांवर कारवाई करून त्यांचे परवाने कायमस्वरूपी बंद करावेत अशी मागणी मनसेनं केली आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय इंगवले यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं. रवी गोंदकर, विशाल पाचापुरे, नितीन कटके, संदीप पवार, तन्मय तांबे, श्याम येशोली आदी उपस्थित होते. कोल्हापूर हायकर्स ग्रुपच्या वतीनं दरवर्षी पन्हाळ गडावर दीपोत्सव आयोजित करण्यात येतो. यंदाचा दीपोत्सव गडावरील छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर, महाराणी ताराराणींच्या राजवाड्यासह धान्य कोठार परिसरात संपन्न झाला. स्वराज्य उभारणीत गडकोटांचं योगदानसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. याच योगदानाबद्दलच्या कृतज्ञतेतून दीपावलीच्या पूर्वसंध्येला पन्हाळगडावर कोल्हापूर हायकर्स ग्रुपच्या वतीनं गेल्या 13 वर्षांपासून दीपोत्सव साजरा केला जातोय. वसुबारसच्या पावन संध्याकाळी दीपोत्सवासाठी शेकडो शिवप्रेमी पन्हाळगडावर उपस्थित होते. शिवमंदिरात पूजन करून युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती दीपोत्सवाचा शुभारंभ करून दीपोत्सवाला पहिला दीप शिवछत्रपतींच्या मंदिरात प्रज्वलित करण्यात आला. शिवमंदिर आणि महाराणी ताराराणींचा राजवाडा परिसर हजारो दिव्यांनी उजळवण्यात आला.
यावेळी कोल्हापुरातील वीरभद्र मर्दानी आखाड्याच्या सदस्यांनी शिवकालीन युद्धकलांची थरारक प्रात्यक्षिकं सादर केली. या तेजोमय प्रकाशात इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी महाराणी ताराबाईंचा दिल्लीपती औरंगजेबाशी लढा या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान सादर केलं. यावेळी कोडोलीतील यशस्वी फाउंडेशनच्या अध्यक्षा विनीता पाटील, माजी नगराध्यक्षा रुपाली धडेल, कोल्हापूर हायकर्सचे अध्यक्ष सागर पाटील, अविनाश भाले, दिगंबर जाधव, शिवम सरनाईक, विजय ससे, श्रावणी पाटील, आरती संकपाळ आणि शिवप्रेमी उपस्थित होते. सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या 111व्या जयंतीनिमित्त वारणा दूध संघाच्या वतीनं जातिवंत जनावरांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. या प्रदर्शनात मांगले गावच्या मिथिलेश पाटील यांच्या गाईला वारणा गाय श्री किताबानं तर गिरोलीतील वसंत पाटील यांच्या म्हैशीला वारणा म्हैस श्री किताबानं गौरवण्यात आलं. सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या 111व्या जयंतीनिमित्त वारणा दूध संघाच्या वतीनं जातिवंत जनावरांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. या प्रदर्शनाचं उद्घाटन वारणा दूध संघाचे व्हाईस चेअरमन HR जाधव आणि वारणा कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रतापराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रदर्शनात 400 पशुपालकांनी त्यांच्या जनावरांसोबत सहभाग घेतला होता. प्रदर्शनात म्हैस गटात मुर्हा, म्हैसाणा, पंढरपुरी, देशी तर गाय गटात HF, जर्सी, खिलार, गीर आणि सर्व देशी गायींचा समावेश होता. रेडी, कालवड, रेडे या गटांचाही प्रदर्शनात समावेश होता. प्रदर्शन पाहण्यासाठी वारणा परिसरातील शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. या प्रदर्शनामध्ये मांगले गावच्या मिथिलेश पाटील यांच्या गाईला वारणा गाय श्री किताबानं सन्मानित करण्यात आलं. गिरोलीचे वसंत पाटील यांच्या म्हैशीला वारणा म्हैस श्री किताबानं गौरवण्यात आलं. यावेळी वारणा दूध संघाचे चेअरमन आमदार विनय कोरे, व्हाईस चेअरमन HR जाधव, वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी VV कारजींनी, वारणा दूध संघाचे कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर, डॉक्टर विकास वासकर, डॉक्टर व्यंकटराव घोरपडे आदी मान्यवर उपस्थित होते. या बातमीसह पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. पत्नी कमावती असेल तर पोटगी देता येणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल. ऑपरेशन सिंदूर हा फक्त ट्रेलर. आता पाकिस्तानची 1 इंच जमीन ब्राह्मोसच्या रेंजमध्ये, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा. पिकअप वाहनाच्या अपघातात 6 भाविकांचा जागीच मृत्यू, नंदुरबार जिल्ह्यातील घटना. समृद्धी महामार्गावर आणखी एक भीषण अपघात, 2 विदेशी पर्यटक ठार. तरुणाच्या मानसिक त्रासाला कंटाळून कागल तालुक्यातील केनवडे इथल्या शुक्रांती कांबळे या तरुणीनं विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. या प्रकरणी कागल पोलीस ठाण्यात संशयित अमोल बाजीराव पाटील याच्या विरोधात विविध कलमांखाली गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. कागल तालुक्यातील केनवडे इथल्या शुक्रांती कांबळे या तरुणीनं 5 ऑक्टोबरला सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमाराला राहत्या घरी विषारी औषध प्राशन केलं होतं. उपचारादरम्यान 10 ऑक्टोबरला रात्री 10च्या सुमाराला तिचा मृत्यू झाला. त्यानंतर शुक्रांतीच्या वडिलांनी कागल पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या फिर्यादीत त्यांनी अमोल बाजीराव पाटील याच्याशी मयत शुक्रांतीचे पूर्वी प्रेमसंबंध होते, पण 2023 पासून तो घरासमोर येऊन शिट्ट्या मारणं, हातवारे करणं, फोनद्वारे त्रास देणं, शुक्रांतीची बदनामी करत तिचं लग्न ठरवण्यात अडथळा आणणं असे प्रकार करत होता, असं नमूद करण्यात आलंय. अमोल पाटीलच्या या त्रासाला कंटाळूनच शुक्रांतीनं आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतल्याचं शुक्रांतीच्या वडिलांनी फिर्यादीत नमूद केलंय. या प्रकरणी कागल पोलीस ठाण्यात संशयित अमोल बाजीराव पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस उपअधीक्षक सुजित क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली कागल पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत. वाळवा तालुक्यातील पेठ गावातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या परिसरात कमालीची अस्वच्छता आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासन लक्ष देत नसल्यानं स्थानिक लोकांनी स्वखर्चातून पुतळ्याच्या परिसराची स्वच्छता सुरू केली आहे.
वाळवा तालुक्यातील पेठमधील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा परिसर दुर्लक्षित राहिलाय. इथं संरक्षक भिंत नसल्यामुळं रात्रीच्या वेळी हा मद्यपींचा अड्डा बनतोय. इथली परिस्थिती पाहून गावातील तरुण कार्यकर्ते राजकुमार पवार, अशोक काटे, फिरोज शेख यांनी पुढाकार घेत स्वच्छतेचं काम हाती घेतलं. सर्वप्रथम सर्वांना जय भीम. आज मी राजकुमार पवार, राहणार पेठ, तालुका जिल्हा सांगली, या आपल्या पुतळ्याच्या स्वच्छतेचं काम वैयक्तिक मी आणि आमचे काटे मामा या दोघांनी हातामध्ये घेतलेलं आहे. कालपासून आम्ही हे काम करतो आहे, कारण इथं आज कोणाचं असं लक्ष नाही आहे की इथं एवढा आपला पुतळा जेव्हा स्वच्छ होतो, त्याच्यामुळं आम्ही आज पहिल्यांदाच हे सामाजिक काम आम्ही दोघांनी हातात घेतले. आणि अशोक काटे यांनी जयंती दिनीच सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आठवण होते, परंतु इतर वेळी त्यांच्या अनुयायांसह प्रशासकीय यंत्रणा या पुतळ्याच्या परिसरातील स्वच्छतेकडे लक्ष देत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. माझं नाव अशोक काटे, मी पेठचा रहिवासी असून बालपणापासूनच मला म्हणजे आंबेडकरमध्ये असता, कारण मला आंबेडकर हे माझे बाप आहेत. त्यांनी आम्हाला दलिंद्र घशातून बाहेर काढलेलं आहे, पण समाजाला त्याच्याविषयी कुठली आपुलकी नसल्यासारखं वागतात. फक्त आंबेडकर जयंतीला ही लोक येतात, तेवढीच जयंती करतात, पण इतर कोण स्वच्छता वगैरे करावी, ही करावी अशी जागृत भावना कोण ठेवत नाही आहे. राजकुमार पवार, अशोक काटे, फिरोज शेख यांनी स्वखर्चातून सुरू केलेल्या या स्वच्छतेच्या कामाला ग्रामपंचायतीसह पेठ गावातील लोकांचं सहकार्य मिळणं गरजेचं आहे. कोल्हापुरातील शाहूपुरी व्यापारी पेठेतल्या राधाकृष्ण मंदिर परिसरात घरफोडी झाली आहे. या घरफोडीत चोरट्यांनी 50,000ची रोकड आणि सोन्याचे दागिने असा 8.5 लाख रुपयांचा ऐवज लंपास केलाय. शुक्रवारी रात्री ही घटना घडली आहे. या प्रकरणी अभिजित शहा यांनी शाहूपुरी पोलिसात फिर्याद दिली आहे. कोल्हापुरातील शाहूपुरी व्यापारी पेठेतल्या राधाकृष्ण मंदिर परिसरात अभिजित रामचंद्र शहा हे आपल्या कुटुंबियांसमवेत राहतात. शुक्रवारी सायंकाळी 7 ते 10 या वेळेत ते कुटुंबियांसमवेत कामानिमित्त घराबाहेर गेले होते. यावेळी अज्ञातानं गजबजलेल्या भरवस्तीतील शहा यांच्या घरातल्या तिजोरीत ठेवलेले 6 तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि 50,000 रुपयांची रोकड असा सुमारे 8.5 लाख रुपयांचा ऐवज लंपास केलाय. शहा हे रात्री घरी आल्यानंतर चोरीचा हा प्रकार त्यांच्या निदर्शनाला आला. दिवाळीची धामधूम सुरू असताना आणि बाजारपेठेत रात्री उशिरापर्यंत लोकांची वर्दळ असतानाही चोरट्यांनी घरफोडी करून पोलिसांसमोर आव्हान निर्माण केले. या प्रकरणी शहा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शाहूपुरी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केलाय. जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या वर्षभरात गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि नगर प्रदक्षिणा तसंच दिवाळी खरेदी दरम्यान अनेकांचे मोबाईल चोरीला गेल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. दरम्यान जुना राजवाडा पोलिसांनी सायबर शाखेच्या मदतीनं सुमारे 11.5 लाख रुपये किमतीचे मोबाईल शोधून काढलेत. आज पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांच्या हस्ते हे मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आलेत. जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या वर्षभरात गणेशोत्सवादरम्यान, नगरप्रदक्षिणा आणि दिवाळी दरम्यान खरेदीसाठी झालेल्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी मोबाईल लंपास केले होते. जुना राजवाडा पोलिसांकडे याबद्दल दाखल झालेल्या तक्रारींचा अंमलदार निलेश नाझरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सायबर शाखेच्या मदतीनं तपास केला. यामध्ये त्यांना चोरीला गेलेले तसंच हरवलेले 11.5 लाख रुपये किमतीचे 76 मोबाईल पुणे, मुंबई आणि कर्नाटकातून शोधून काढण्यात यश आलंय. जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस कॉन्स्टेबल निलेश नाझरे, वैभव खोत, प्रशांत घोलप, सागर डोंगरे, अमर पाटील, प्रशांत पांडव, प्रवीण सावंत, मोहन लगारे यांनी या कारवाईत सहभाग घेतला. आज शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांच्या उपस्थितीत पोलिसांनी शोधून काढलेले मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आलेत. मोबाईल परत मिळाल्यानंतर तक्रारदारांनी जुना राजवाडा पोलिसांच्या तत्पर तपासाबद्दल समाधान व्यक्त केलंय. इचलकरंजीतील कृष्णानगर गल्ली नंबर 2 मध्ये बजरंग अशोक पाटील यांच्या राहत्या घराच्या गच्चीवर घरगुती गॅस गळती होऊन भडका उडाला. दिवाळीचा फराळ तयार करत असताना गॅस शेगडीपासूनच पाईप निघाल्यानं शुक्रवारी रात्री हा प्रकार घडला. यावेळी लागलेल्या आगीची थोडी झळ सौर पॅनेलला लागली. सुदैवानं या घटनेत कुणालाही इजा झालेली नाही. इचलकरंजीतील कृष्णानगर गल्ली नंबर 2 मधील बजरंग पाटील यांच्या कुटुंबातील सदस्य शुक्रवारी रात्री घराच्या गच्चीवर दिवाळीच्या निमित्तानं फराळ तयार करत होते. या दरम्यान गॅस शेगडीपासूनच पाईप निघाल्यानं भडका उडाला.
त्यानंतर काही क्षणात घरात धुराचे लोट पसरले. गच्चीवर फार साहित्य नसल्यानं नुकसान झालं नाही. आगीची थोडी झळ सौर पॅनलला लागली. घटनेची माहिती मिळताच इचलकरंजी महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र त्याआधीच परिसरातील नागरिकांनी आग आटोक्यात आणली होती. सुदैवाने या अपघातात कुणालाही इजा झालेली नाही. कागल तालुक्यातील आणूर इथल्या हर्षवर्धन प्रल्हाद कांबळे यांची रिपब्लिकन सेना आनंदराज आंबेडकर गटाच्या कागल शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष अर्जुन कांबळे यांच्या हस्ते हर्षवर्धन कांबळे यांना निवडीचं पत्र देण्यात आलं. यावेळी रिपब्लिकन सेना आनंदराज आंबेडकर गटाचे बाबासाहेब कामत, राजविक्रम कांबळे, विलास कांबळे, विश्वजित भोसले, लताताई कांबळे, सीताराम कांबळे, तानाजी कांबळे, रोहित सरदेसाई, सुमित आवटे, सीमा आवटे, पौर्णिमा कांबळे आदी उपस्थित होते. कागल तालुक्यातील बेनेकरे गावातील गट क्रमांक 48 मधील आपल्या स्वमालकीच्या शेतीचं कंपाऊंड आणि निवारा शेडवर न्यायप्रविष्ट बाब असताना सार्वजनिक बांधकाम विभागानं बेकायदेशीररित्या कारवाई केली आहे असा आरोप शंकर रामशे यांनी केलाय. ही कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर 25 ऑक्टोबरपर्यंत गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण आत्मदहन करू असा इशारा त्यांनी दिलाय. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य कार्यकारी अभियंत्यांना निवेदनं पाठवली आहेत. सदर ठिकाणी कोणत्याही वाहतुकीचा अडथळा, कुठलाही धोका किंवा कुठलीही तक्रार नसताना निशाणपातच्या मनाईचं नामंजूर झालेल्याचे चुकीचा समज घेऊन माझ्या शेतामध्ये वॉल कंपाऊंड पाडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग कोल्हापूर येथील आर.बी. पाटील, शेळके आणि त्यांचे एक 7-8 कर्मचारी, त्याचबरोबर JCP MH 31 EG 0103, त्याचबरोबर ट्रॅक्टर MH 09 AJ 9299 ही सर्व यंत्रणा येऊन माझे म्हणणं, माझं कुठलंही बोलणं, माझी कुठलीही विनंती न ऐकता अमानुषपणे गुंड प्रवृत्तीनं त्या ठिकाणी कारवाई करून माझं वॉल कंपाऊंड पाडलं. वॉल कंपाऊंड पाडून न थांबता वॉल कंपाऊंडच्या आतल्या साईडला मी 2 वर्षापूर्वी नारळाची लावलेली झाडं सुद्धा उपटून काढली. यामध्ये 7 झाडं त्यांनी उपटून काढलेली आहेत. त्याचबरोबर शेतामध्ये पावसामध्ये उन्हामध्ये बसण्यासाठी निवारा शेड उभा केलं होतं. ती निवारा शेडसुद्धा त्या लोकांनी पाडलेलं आहे आणि माझं साधारणतः 2.5 ते 3 लाख रुपयाचं नुकसान केलेलं आहे. दिनांक 25/10/2025 रोजी मी शासकीय अधिकाऱ्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला नाही, माझ्यावरती अन्याय झाला आणि याला न्याय मिळाला नाही म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्यासमोर आत्मदहन करणार आहे, याची सुद्धा दखल घ्यावी. कोल्हापूरकर शहरातील खड्डेमय रस्त्यांमुळे त्रस्त आहेत. हे रस्ते खड्डेमुक्त व्हावेत यासाठी कोल्हापूरकरांनी आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कोल्हापुरातील रस्ते खड्डेमुक्त व्हावेत अशी मागणी करणारी जनहित याचिका शुक्रवारी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दाखल करण्यात आली आहे. कॉम्रेड उदय नारकर, डॉक्टर रसिया पाडळकर, डॉक्टर अनिल माने, भारती पोवार, ॲडव्होकेट सुनीता जाधव, प्राध्यापक डॉक्टर तेजस्विनी देसाई आदींनी शहरातील प्रमुख 77 रस्त्यांचा सर्वे करून साधारण 239 पानांची याचिका तयार केली आहे. डिव्हिजनल बेंचचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांनी ही याचिका दाखल करून घेतली असल्याचं ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी सांगितलं. कोल्हापूर शहरातील कॉम्रेड उदय नारकर, डॉक्टर रसिया पाडळकर, डॉक्टर अनिल माने, माजी नगरसेविका भारती पोवार, ॲडव्होकेट सुनीता जाधव, प्राध्यापिका डॉक्टर तेजस्विनी देसाई यांनी शहरातील 77 रस्त्यांचा सर्वे केला. त्यानंतर रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दल उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. 239 पानांची ही याचिका डिव्हिजनल बेंचचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांनी दाखल करून घेतली आहे. ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. रस्त्यांमध्ये खड्डे आहेत. रस्त्याच्या बाजूंनी ड्रेनेजचं कोणतेही व्यवस्थापन दिसत नाहीये. त्यामुळं पूरसदृश्य स्थिती वारंवार निर्माण होतीये. पदपथ नसल्यामुळं पायी जाणाऱ्या नागरिकांच्या हक्काचं सातत्यानं उल्लंघन होतंय.
याकडे या याचिकेद्वारे लक्ष वेधण्यात आलं असून रस्ते करण्यापूर्वी सर्व संबंधित विभागाशी बोलून समन्वय साधल्यास नंतर रस्त्यांची खुदाई होणार नाही याची दक्षता घ्यावी. सांडपाणी वाहून नेण्याची व्यवस्था चांगली असावी. वाहतुकीसाठी सुरक्षित आणि धूळमुक्त रस्ते असावेत अशा मागण्या करण्यात आल्याचं ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी सांगितलं. या पत्रकार बैठकीला कॉम्रेड उदय नारकर, माजी नगरसेविका भारती पोवार यांच्यासह याचिकाकर्ते उपस्थित होते. शिवाजी विद्यापीठाच्या खर्डेकर ग्रंथालयाच्या मुख्य कार्यालयाबाहेरच्या पिण्याच्या पाण्याच्या जारमधून जिवंत बेडूक निघालाय. या प्रकारामुळे विद्यापीठ प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या आरोग्याची खरंच काळजी आहे का असा सवाल उपस्थित होऊ लागलाय. 15 सप्टेंबर रोजी शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागातील विद्यार्थ्यांनी जेवणामध्ये आळ्या आढळल्याचे आरोप करत प्रवेशद्वारात आंदोलन केलं होतं. तर आज चक्क पिण्याच्या पाण्यात जिवंत बेडूक सापडलाय. विद्यापीठाच्या खर्डेकर ग्रंथालयाच्या कार्यालयासमोर आज हा प्रकार घडलाय. आज एका विद्यार्थ्यानं इथं ठेवलेल्या पिण्याच्या पाण्याच्या जारचं झाकण उघडलं. त्यावेळी जारच्या तळाशी असणारा बेडूक जारच्या काठावर आला. शिवाजी विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठीच्याच आरो प्लांटमधील पाण्याचे जार विविध विभागांमध्ये पुरवले जातात. पण पुरवण्यासाठी वापरलेले जार इतके कळकटलेले आहेत की जारमधून पाणी स्वच्छ आहे की अस्वच्छ हे समजत नाही. आता तर जारमध्ये बेडूक सापडल्यामुळं खळबळ उडाली आहे. विद्यापीठ प्रशासनानं जारमध्ये जिवंत बेडूक कसा गेला याचा शोध घेत शुद्ध पाणीपुरवठा करणारे यंत्रणेच्या तळाशी जाणं गरजेचं आहे. शाहूपुरी पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या सुनील रुपनर याला अटक केली आहे. त्याच्याकडून 3 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, रोकड आणि एक दुचाकी असा एकूण 3 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. कोल्हापुरातील जाधववाडी इथं राहणाऱ्या अनुष्का प्रधान या बुधवारी कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या. या दरम्यान अज्ञातानं त्यांच्या बंद घराचा कडी-कोंडा उचकटून घरात प्रवेश करत घरातील 3 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि 25,000 रुपयांची रोकड लंपास केली होती. शाहूपुरी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकानं या चोरीचा छडा लावत घरफोडी करणाऱ्या कुपवाड इथल्या सुनील रुपनर याला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 3 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, 25,000 रुपयांची रोकड आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा सुमारे 3 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आकाश जाधव, अभिजित पवार, अंमलदार मिलिंद बांगर, बाबासाहेब ढाकणे, महेश पाटील, सुशीलकुमार गायकवाड, सनीराज पाटील, अमोल पाटील, राहुल पाटील, कृष्णा पाटील, भैरू माने, रवी आंबेकर यांनी या कारवाईत सहभाग घेतला. करवीर तालुक्यातील म्हालसवडे इथल्या पती पत्नीचा पाण्यात पडून मृत्यू झालाय. अद्याप नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही. रंगराव रामचंद्र कांबळे आणि मनीषा रंगराव कांबळे अशी त्या मृत पती पत्नींची नावं आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होतीये. बांधकाम कामगारांच्या मुलांना मागील 1.5 वर्षांपासून शिष्यवृत्ती मिळालेली नाही. ही शिष्यवृत्ती त्वरित मिळावी, भूमिहीन शेतमजुरांना PM किसान योजनेत समाविष्ट करून घ्यावं अशा मागण्या कागल तालुक्यातील मळगे बुद्रुक इथल्या विशाल तराळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे केल्यात. पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांचं या मागणीकडे लक्ष वेधत सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन दिलंय. हातकणंगले तालुक्यातील वाठारच्या अरुण आणि मंगल दबडे या दाम्पत्यानं 20 ऑक्टोबर रोजी पेठवडगाव पोलीस ठाण्यासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिलाय. जमीन खरेदी व्यवहारात पैसे देऊनही जमीन नावावर करून देण्यासाठी टाळाटाळ केली जातीये. तसंच उलट संबंधितांकडून मारहाण करण्यात आल्याचं मंगल दबडे यांनी सांगितलंय. आम्ही पारगावला जमीन घेतली आणि ती आम्हाला तिने नावाव करून दिली नाही. आम्ही शेड मारलं, तिथं आम्हाला येऊन मारहाण केली, आमचे कपडे फाडली, आमच्या मालकासनी मारलं. मग पोरग येऊन त्याने आम्हाला घेऊन आलं इथं आमची काय दखल घेतली नाही तिने. मग ते आमचं परत आम्हाला मिळावं, नाही आमच्या नावावर करून द्यावं हीच आमची अपेक्षा. नाही तर आम्ही जीव घालवून घेणार. आम्ही शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. निवडणूक आयोगानं ठरवलं तर 48 तासात राज्यातील मतदार याद्यांमधील 1 कोटी दुबार नावं कमी होतील. आमदार सतेज पाटील यांचा दावा. कोल्हापूर शहरातील खड्डेमुक्त रस्त्यांसाठी कोल्हापूरकरांची हायकोर्टात धाव. सर्किट बेंचने जनहित याचिका दाखल करून घेतल्याची ॲडव्होकेट असीम सरोदेंची माहिती.
खेळाडूंसाठी निधी संकलन करा. ब्रँड कोल्हापूर सन्मान सोहळ्यात नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉक्टर यशवंतराव थोरात यांचं आवाहन. या निधीसाठी डॉक्टर थोरातांनी स्वतः 1 लाख रुपये केले जाहीर, तर आमदार सतेज पाटील यांनी जाहीर केले 5 लाख रुपये. इचलकरंजी शहरातील रस्त्यावर न्यायालयाच्या आदेशानंतरही स्टॉल लावले. महापालिकेकडून स्टॉल हटवण्याची कारवाई. आणि शिवाजी विद्यापीठाच्या खर्डेकर ग्रंथालयाच्या कार्यालयाबाहेरच्या पाण्याच्या जारमध्ये आढळला जिवंत बेडूक. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.